मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ करतोय। कशा सगळे, आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल। मित्रांनो, आज आहे कार्तिकी एकादशी। तर या आपल्या चॅनलच्या तर्फे आपल्या सर्व नागरिकांना कार्तिकी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि आपण आता आहोत, संध्याकाळची वेळ झाली, जवळजवळ 3:30-4 वाजले असतील आणि आपण आहोत श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी। एरवी जर बघाल तुम्ही तर या श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी असंख्य पर्यटक देशभरातून नव्हे तर जगभरातून इथे देवदर्शन तसेच पर्यटनासाठी येत असतात। परंतु आजचा असा दिवस आहे की इथे फक्त आणि फक्त जास्तीत जास्त तुम्हाला लोक, हे स्थानिक लोक दिसतील। कारण विशेष म्हणजे या दिवशी इथे जत्रा भरते। आपल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर ठिकाणी जिथे मंदिर आहे तिथे जत्रा भरत असते। तर आपण आज त्या ठिकाणी आलोय। सुरुवातीला आपल्याला इथे ज्या 2 पालख्या निघतात मंदिरामधून, कालभैरवाची पालखी निघते आणि दुसरी योगेश्वरी मातेची। तर त्या पालख्या थेट मंदिरामधून निघतात आणि कोस गावातून दर्शन देत देत ते कोस प्रदक्षिणा घेत असतात। सर्व गोष्टी आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर चला जाऊया। आता या इथून पालख्या निघाल्या आहेत तर आपण त्यांच्या मागे मागे जाऊया। सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला मित्रांनो, जाऊया। परंतु या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ज्या व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर चला जाऊया। तर मित्रांनो, आता ती पालखी हरिहरेश्वर गावामधून निघून आता पुढे भेंडकोलमध्ये आले। जाऊया। हे बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळते 2 पालख्या आहेत। एक तर आहे कालभैरवाची पालखी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय ते आहे योगेश्वरी मातेची पालखी। मी देखील हा पहिलाच अनुभव आहे माझा की या पालख्या बघण्याचा। आणि बघूया एकंदरीत हा सगळा प्रकार कसा आहे। इथे आरती केली जाते जे भेंडकोलवासी आहेत त्यांच्या मार्फत, आणि इथून जी पालखी आहे ती पुढे कोस प्रदक्षिणासाठी तिकडे जाणार आहे समुद्रकिनारे। तिथून पालख्या निघाल्यात। जे श्री क्षेत्र हरिहरेश्वर या मंदिरामधून जी पालखी निघाल्या होत्या दोन्ही पण, त्या आता इथे थेट भेंडकोलमध्ये येऊन दाखल झाल्यात आणि इथे पालख्या दोन्ही थांबल्यात। आपल्यासोबत मंदिराचे जे पुजारी आहेत ते आहेत, त्यांच्याकडून थोडी ते माहिती देखील घेऊया आपण की हा कार्यक्रम नक्की कसा असतो आणि किती वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे। दादा, तर हा कार्यक्रम आता किती वर्षापासून चालू आहे इथे? नमस्कार, मी राजेंद्र हरिहरेश्वर देवस्थान पुजारी आणि त्याचप्रमाणे विश्वस्त हजारो वर्ष झाली हा कार्यक्रम असा आहे की 99 पौर्णिमापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा काळभैरवांची पालखी सोहळा असतो। त्याच्यामध्ये महिनाभर मंदिराच्या आवारात काळभैरव आणि योगेश्वरची एकत्र पालखी असते आणि ज्या दिवशी कार्तिक एकादशी म्हणजे आजचा दिवस, त्या दिवशी पालख्या जोडतात म्हणजे प्रबोधिनी एकादशी, त्या दिवशी काळभैरवांची पालखी वेगळी होते आणि योगेश्वरीची वेगळी होते। आता ही काळभैरवाच्या मंदिराची इथून निघून कोस प्रदक्षिणा म्हणून आहे, वर्षभरातली प्रदक्षिणा गावकरी सगळे येणारे भक्तगण भाविकगण ह्या पालखीसोबत काळभैरवांच्या पालखीसोबत असतात सगळेजण। छत्रपती शिवाजीनगर हे जे ग्रामस्थ मंडळ
मंडळ आहे ही काळभैरवांच्या पालखीचा त्यांचा मान आहे आणि त्याचप्रमाणे मारळ येथील ग्रामस्थ मंडळ यांचा योगेश्वरीचा मान आहे. असा परंपरेनुसार आणि हजारो वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही वतनदारी गुरव, त्याचप्रमाणे माळी वर्ग, त्याचनंतर ब्राह्मण वर्ग आणि हरिहरेश्वर देवस्थान आणि त्याचप्रमाणे संपूर्ण हरिहरेश्वर पंच कमिटी आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ हा उत्साहाने सोहळा पार पडत असतात. कोसाची प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती यांच्या माध्यमातून ह्या प्रदक्षिणा असते. म्हणजे वर्षातून आपण काळभैरवाची चरणी पालखी निघाल्यानंतर गावाला भेट, प्रत्येकाला भेट देऊन काळभैरव योगेश्वरी ग्रामदेवता आहे ही भेट देऊन कोसाची प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती ह्या डोंगरांना प्रदक्षिणा करते. जसं अगस्त्य ऋषी महाराजांना स्वयंभू दर्शन झालेलं आहे महाराजांचं हरिहरेश्वरांचं, पण ते डोंगर रूपी कोणाला समज नाही म्हणून हरिहरेश्वरने स्वयंभू दर्शन हरिहरेश्वर क्षेत्री दिले. पण डोंगरालाही कोस प्रदक्षिणा वर्षातून एकदाही करावी आणि तुम्ही लघु परिक्रमा करता ती ब्रह्मदेवाला. आजच्या दिवशी कोसाची प्रदक्षिणा ही चारही डोंगरांना प्रदक्षिणा होते आणि त्याचप्रमाणे सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वही माणसं प्रदक्षिणा करत असतात. आणि आपण भेंडकोलला का आलोय तर भेंडकोल जिथं नंदी तळ आहे, ह्या नंदीच्या तळ्याची म्हणजे प्रत्येक मंदिराची तर भेट आहे. म्हणजे शंकराच्या स्थानी तर तळं असतं, जसं आपण मगाशी कातळ वाघ बघितलं तर विष्णूंचं तळ आहे. मग विष्णूंच्या तळ्यांच्या नंतर वेताळाला भेटून तुम्ही नंदी तळाची इथे येतात. नंदी तळ्याचा म्हणून हा भेंडकोल विभाग आणि तिथून परत प्रस्थान करून आता पालखी डोंगर दिशेकडे जाईल. पहिला पार्वतीचा डोंगर, त्याच्यानंतर शंकराचा, नंतर विष्णूंचा आणि मग ब्रह्मदेवा. मग गोल प्रदक्षिणाला कोस प्रदक्षिणा पूर्ण होते. असा कार्तिकीचा उत्सव असतो. ओके नमस्कार. ओके, तर मित्रांनो आपण आता पूर्णपणे माहिती जाणून घेतल्या. कोस प्रदक्षिणा म्हणजे नक्की काय असतं, तर जे आपले पुजारी आहेत त्यांनी सगळं पूर्ण माहिती दिली आहे आपल्याला. आणि इथे देखील पालखी येऊन बसण्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, म्हणजे इथलं महत्त्व आहे आणि त्यानुसार ही पालख्या इथे आल्यात. आता इथून कोस प्रदक्षिणासाठी ते जाणार आहेत. पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि जेवढं काय आपल्याला कवर करता येईल दाखवता येईल तेवढं आपण दाखवणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून. ही बघाल तुम्ही खूप सारी लोक आहेत, हे स्थानिकच लोक आहेत आणि या पालखी सोहळ्यासाठी इथं बाहेरचे देखील नागरिक असतात, पर्यटक असतात, ते देखील येत असतात. पण आजचा दिवस तुम्हाला बघायला मिळतील 2 गावांचा मान आहे, म्हणजेच हरिहरेश्वर, छत्रपती शिवाजीनगर तेथील नागरिक असू देत किंवा मग मारळचे नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात दिसतील तुम्हाला इथे. तर चला जाऊया, व्हिडिओ बघत राहा, पुढे बघूया काय पुढे कसं असणार आहे. 2 पालख्या निघाल्या होत्या, एक तर योगेश्वरी मातेची आणि दुसरी म्हणजे कालभैरवाची. तर त्या पालख्या आता भेंडकोलमध्ये आल्यात आणि इथे ज्या कालभैरवाच्या पालखीचा जो मान होता तो छत्रपती शिवाजी महाराज नगर हरिहरेश्वर या इथल्या ग्रामस्थांना होता आणि दुसरा म्हणजे योगेश्वरी मातेचा जो मान होता तो आपले जे मारळचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे होता आणि त्यानुसार त्यांनी त्या पालखीला खांदा देखील घातला होता. तर आपल्यासोबत हे मारळचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता, अनुभव कसा होता, कसं वाटलं त्यांना की या पालखीला खांदा घातल्यानंतर. पालखीला खांदा घातला होता, आता कसं वाटलं पालखीला खांदा घालून? हा म्हणजे पालखी तुम्ही खांद्यावर घेता, देवाला खांद्यावर घेतलाय, पण त्याच्या रूपी एक देवाला खांद्यावर घेतल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही धावत आलात त्यावेळेला खांद्यावर येऊन धावत आलात, एवढ्या स्पीडने धावत आलात, पण असं काय वाटलं का तुम्हाला, त्रासदायक असं काय वाटलं का? वजन खूप जास्त आहे, पण ज्यावेळेला मी पालखी खांद्यावर घेतो त्यावेळेला एवढं वजन वाढत हलकी वाटतं थोडा धावताना. आणि जेव्हा तुम्ही पकडली तर पालखीमध्ये जाम ती वजन वाटते त्यासाठी. इथे देखील आपले जे छत्रपती शिवाजी महाराज नगर श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्याकडे कालभैरवाच्या पालखीचा मान असतो, त्यांना देखील आपण विचारूया त्यांचा अनुभव कसा होता आणि किती वर्ष ते ह्या पालखीला, हे जे नागरिक आहेत आपल्यासमोर ते किती वर्ष या पालखीसाठी हजर असतात, कार्तिकी एकादशीसाठी उपस्थित असतात. तर जाऊया त्यांच्याकडे. दादा तुमचं नाव काय? माझं नाव नितेश तांबिटकर. अच्छा, तुमचं? योगेश. ओके, तर तुम्ही कार्तिकी एकादशीसाठी दरवर्षी असता का इकडे? दरवर्षी. अच्छा, तुमचा मान आहे हा कालभैरवाच्या पालखीला खांदा. ओके, तर तुम्ही पालखी घेऊ खांदा घालता पालखीला, तर कसं वाटतं तुमचा एकंदरीत अनुभव कसा आहे? माझा अनुभव म्हणजे मी आता लहानपणापासून या पालखी बरोबर असतो. दरवर्षी मी असं वाटतं की प्रत्यक्षात म्हणजे देव आपल्याबरोबर पालखीत आहे आणि आपण त्याला घेऊन जातो असं वाटतं. एक स्वर्ग म्हणजे कोकणात तुम्ही कधी आलात ना मी आवर्जून या. आम्ही म्हणजे तुम्हाला आपल्याला दिवाळीनंतर जर काही स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्कीच मी पालखीसाठी या. पालखीला आल्यानंतर तुम्ही जो काय आनंद असतो ना, म्हणजे आता तुम्ही यापुढे पाहालच आपण म्हणजे कोस प्रदक्षिणेमध्ये जे तुम्हाला अगदी विहंगमय दृश्य तिकडे पाहायला मिळतील तुम्हाला. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर आहेत त्यांना हेच सांगणं आहे की फक्त इथे
श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी येत आहे तर फक्त पर्यटनासाठी येऊ नका, तर देवदर्शनासाठी म्हणजे मंदिराचं आणि या देवस्थानाचं जे वैशिष्ट्य आहे ते जाणून घ्या. आणि इथे जे होणारे प्रत्येक कार्यक्रम म्हणजे असू दे कार्तिकी एकादशी असू दे किंवा आषाढी एकादशी, या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहा. खूप अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत, जे पुरातन कालापासून अनेक वर्ष इथे चालू आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न करतो दाखवण्याचा. तर हे नागरिक होते आणि आपल्यासोबत त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. इथे आत्ता समुद्राच्या किनारी पूर्ण प्रदक्षिणा होणार आहे आणि तिथून पालख्या मंदिरामध्ये जातील. बरोबर, ओके. धन्यवाद. आपण जे माराळचे ग्रामस्थ होते त्यांच्याकडे बोलण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याकडून देखील माहिती घेतली आहे. ही बघा गर्दी आता काही वेळात आणखी म्हणजे वेळोवेळी वाढत चालली आहे. लोक आजूबाजूचे परिसरात जे पंचक्रोशीतील लोक आहेत ते इथे एक एक करून आता उपस्थित राहत आहेत हा सोहळा बघण्यासाठी, हा उत्सव बघण्यासाठी. आता इथून पालख्या निघाल्यात, हे बघाल तुम्ही इकडे. तर आपण देखील जाऊया पुढे, बघूया. मित्रांनो, आता पुढे पालख्या ज्या कोस प्रदक्षिणासाठी मार्गस्थ होत आहेत आणि हा बघा किती जनसमुदाय पाठीमागे तुम्हाला बघायला मिळतोय. खूप सारी गर्दी आहे, असंख्य लोक पालखीसोबत तुम्हाला बघायला मिळतील. दुर्गट भारी तुझविड संसारी तर मित्रांनो, आपण आता समुद्रकिनारी आहोत आणि हा जे मगाशी देखील म्हणाले ती कोस प्रदक्षिणा आता जे पर्वत दिसतात म्हणजे डोंगर आहेत त्यांना हे ते वळसा मारून म्हणजेच प्रदक्षिणा करून आता ह्या पालख्या आहेत त्या मंदिराकडे जाणार आहेत. आणि हा थरारक दृश्य आपण आता बघणार आहोत, अनुभवणार आहोत. मी देखील हा पहिल्यांदाच हा थरारक अनुभव बघतोय. हे बघा इकडे, आणि या खडकातून सगळे लोक पालखीला घेऊन धावत आहेत. हे बघा, रस्ता जरी खडतर असला तरी तुम्ही या भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. ओके. तर बघा, हे दादा सांगतायत जरी हा जो प्रवास आपला आहे हा दगडातून असला, खडकातून असला, कालव्यामधून असला, वाळूतून असला, तरी देखील या जे भक्तगण आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळतोय. म्हणजेच अजिबात थकवा किंवा अजिबात कोणाच्या चेहऱ्यावरती दिसत नाही आहे. पूर्ण दुपारपासून हे लोक पालखी घेऊन फिरतायत इकडे. आणि हे बघा, आपल्यासोबत आपला मित्र संचित हा देखील आपल्याला मिळतो या पालखी सोहळ्यामध्ये. इकडे सावित्री सिंधू संगम, हा बघा, सावित्री सिंधू संगम म्हणजेच इथे नदी येऊन अरबी समुद्रात हां म्हणजे इथे सावित्री नदीची सांगता होते आणि पुढे अरबी समुद्राला सुरुवात होते. तो हा भाग आहे.
अरे मी अरे आलेलो बोलला इथे उभे राहील. तर काका आता इथे दोन्ही पालख्या येऊन थांबल्यात. नक्की या जागेचं वैशिष्ट्य काय आणि या जागेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे मला जरा सांगा. याला गणेश घर म्हटलं जातं. म्हणजे या इथे म्हणजे निसर्गाने चमत्कार करून एक मूर्ती गणपतीच्या मूर्तीचा आकार आहे आणि हिची आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेला त्रिपुरोत्सव हरिहरेश्वर मंदिरात साजरा होतो त्यावेळेला जे दिवे सोडले जातात तर पूर्वी ते दिवे त्या विहिरीत म्हणजे मंदिराजवळच्या आड म्हटलं जातं, त्याला विहीर म्हटलं जातं. तर ते दिवे इथे यायचे आणि ते लोकांनी पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. म्हणजे होळी बांधव जे मच्छीमार करायचे त्यांना ते दिवे तरंगताना दिसले या गळीतून आणि त्यामुळे याचं महात्म्य आहे. आणि अतिशय पर्यटकांना म्हणजे मोठ्या गर्दीच्या वेळेला इथे कारंजे उडताना दिसतात आणि त्याचा म्हणजे तो आनंद पाहण्यासाठी इथे भरपूर पर्यटक येतात. आता हे मला वाटते गुगल सर्च केला तर गणेश गळीचा हरिहरेश्वरमधला उल्लेख आपल्याला पण इंटरनेटवर बघायला मिळेल. ओके. तर मित्रांनो या जागेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजेच
पौराणिक महत्त्व आहे. पौराणिक महत्त्व आहे. समुद्रापासून ज्या समुद्राच्या लाटा आहेत त्यांच्यापासून इथे बाप्पाची मूर्ती स्थापन झाली आहे, म्हणजे तयार झाली आहे आणि आकार तयार झाला. ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती नाही आहेत. आता मी देखील इथला आहे, बाजूच्याच गावचा, पण मला देखील ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. पण प्रत्यक्ष आपण थोडं गणेशघर म्हटलं जातं. ओके, म्हणून इथे गणेशगण म्हटलं जातं आणि या पालख्या देखील इथे थांबतात. तर इथे मला गणपतीची आरती केली जाते. अच्छा. दोन्ही आल्यानंतर ओके, नक्की ती मूर्ती आता कुठे आहे काय साधं? खाली खोलमध्ये आहे. ओके. म्हणजे ज्या वेळेला पूर्ण ओटीच्या वेळेला ते तुम्हाला आकार ते पाहायला मिळतं. ओके. तर काका दुसरं देखील म्हणाला की ज्या वेळेला भरपूर भरती असते, म्हणजे उधाण असतो, त्यावेळेला देखील ह्या जे दगड आहेत, म्हणजे हे कातळ आहे, ज्या घळ दिसते तुम्हाला, हे कातळामध्ये जी घळ दिसते त्याच्यामध्ये अक्षरशः कारंजे उडतात. बघण्यासाठी पर्यटकांची. ओके, तर मित्रांनो नक्की ज्या वेळेला तुम्ही कधी हरिहरेश्वरमध्ये याल त्यावेळेला नक्की हे. हा हाय टाईडच्या वेळेला दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. ओके, तर मोठ्या भरतीच्या म्हणजे पावसाळच्या वेळेला, पावसाळी आत्ता देखील. भरती असते ना, हां हां. त्यावेळेला हे पाहायला मिळतं. ओके. आणि खाली दिसते ती. नाही, खाली आहे तिकडे. ती ओटीच्या वेळेला पाहायला मिळतं. म्हणजे ती ओके, तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत पुढे इथून गणेश घळीपासून स्वर्गद्वार या ठिकाणी. तिथे देखील आपण काकांकडून माहिती घेऊया, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला काय माहिती नाही आहेत. आपण आता स्वर्ग दरवाजा या ठिकाणी, आणि इथून जे पुढचे जे आहेत भक्त म्हणजेच जे नागरिक आहेत ते येतात आणि याच मुख्य दरवाजाने दोन्ही पालख्या मार्गस्थ होणार आहेत मंदिराकडे. तर बघा छोटासा दरवाजा आहे, त्याच्यामधून कशा पद्धतीने पालख्या पुढे येतात ते आपल्याला बघायचं आहे. तर बघूया. हे बघा आता पालख्या या प्रवेशद्वाराजवळ आल्या आहेत. आपण बघूया या छोट्याशा जागेमधून पुढे कशा प्रस्थान करतात या पालख्या. माणसांना जाणं देखील मुश्किल आहे, परंतु त्याच्यामधून देखील या पालख्या पुढे सरकणार आहेत, पुढे प्रस्थान करणार आहेत. हे बघा सगळे लोक आधीच तिथे तयारीत आहेत पालख्यांना पुढे मार्गस्थ करण्यासाठी. आणि हे बघा किती सुंदर असं वातावरण आणि निरासार असा अथांग पसरला समुद्रकिनारा, आणि आपण आता तिथेच उभे आहोत. सगळा अनुभव आपण घेतोय, पहिल्यांदाच या गोष्टी आपण बघतोय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. बघूया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. या चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा हो हो हो, जबरदस्त. ओके, तर मित्रांनो हे बघा एका मनुष्याला चालणं देखील आतमधून येणं देखील मुश्किल असताना देखील आता ह्या पालख्या त्या प्रवेशद्वारामधून इकडे मार्गस्थ होत आहेत, प्रस्थान करतायत स्वर्गद्वारातून. हे बघा कशा पद्धतीने इकडे समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या लाटा आदळून या कातळावरती आपल्याला बघायला मिळेल. वेगळंच असं दृश्य, विवर तयार झालेत आणि बघा पूर्ण असे या ज्या डोंगराला अशा पद्धतीने बघायला मिळेल तुम्हाला. आणि पाणी देखील खूप मोठ्या मोठ्या लाटा उसळत आहेत. आपल्यासोबत या हरिहरेश्वर मंदिराचे सचिव म्हणजेच आपले सिद्धेशदा पवार आहेत. दादा आपल्याला आपले काही प्रश्न आहेत. दादा, तर आता हा जो उत्सव आहे अनेक वर्ष इथे चालतो आहे, परंतु ह्यावर्षी देखील हा उत्सव पार पडतो आहे मोठ्या उत्साहात. पण जे नागरिक आहेत त्यांची उपस्थिती आणि या कार्यक्रमाची उत्साह, या कार्यक्रम लोकांबद्दल उत्साह कसा वाटतोय आज देखील?
गेले काही वर्ष पाहतोय आपण की या संख्येत ग्रामस्थांची किंवा इतर भाविकांची सुद्धा यामध्ये वाढ होत आहे. साधारण काही वर्षापूर्वी स्थानिकच ग्रामस्थ ह्या प्रदक्षिणाला यायचे, परंतु सोशल मीडियाचा वापर असेल किंवा बातमीदार असतील आपले वेगवेगळ्या चॅनल्सचे किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जे आपले प्रदक्षिणा मार्गाबाबत किंवा या पालखी उत्सवाबाबत जे काही बातम्या जात आहेत त्या अनुषंगाने सद्यस्थितीत आजूबाजूचे भाविक तसेच इतरही ठिकाणून बाहेरगावून सुद्धा भाविक ह्या प्रदक्षिणेसाठी खास येतात आणि तोच प्रदक्षिणेचा आनंद घेतात. असं साधारण स्वरूप पाहायला मिळतं आणि ह्या संख्येत वाढच होत आहे. ओके, तर मित्रांनो आपले हे दादा आपल्यासोबत होते, सिद्धेश जाधव पवार, जे या हरिहरेश्वर मंदिराचे सचिव आहेत. त्यांच्याजवळ आपण बोललो आहे. तर मित्रांनो आपण कोकणामध्ये खूप काही दाखवण्यासारखं आणि फिरण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण बाकी सगळ्या गोष्टी या सोशल मीडियाच्याद्वारे शेअर करत असतो. तर आपलंच हे वैभव, आपलंच हे दाखवण्यासारखं ठिकाणं आपण जो लोकांपर्यंत पोहोचवूया. या कार्यक्रमासाठी पर्यटकांची देखील मोठी रेलचेल, म्हणजेच पर्यटक येतात. असं नाही आहे की ते मगाशी देखील म्हणाले की आपल्या महाराष्ट्रामधूनच नाही तर या जगभरातून पर्यटक या कार्यक्रमासाठी येत असतात. तर जाऊया पुढे, आपण बघूया. पालख्या तर पुढे निघून गेल्यात आणि मोठ्या प्रमाणात लाठा खूप उंच उंच उसळत आहेत. आणि हे बघा, कुठे आता निघणार जातोय आपण शुक्ल तीर्थावरती. आता दोन्ही पालख्या तिथे विसावा घेणार आहेत. तो किती वेळासाठी थांबतील तिकडे? 10 मिनिटासाठी थांबणार आहेत. तिथे जाऊया, तिथलं काही दृश्य आपण टिपण्याचा प्रयत्न करूया. चला. मगाशी देखील म्हणालो त्यानुसार इथे आता पालख्यातल्या विसावासाठी थांबलं. थोडा वेळ आता इथे थांबणार आहेत आणि इथून पुढे मंदिराकडे जाणार आहेत. पण बघाल इकडे मित्रांनो, काही क्षणाच्या विश्रांतीनंतर शुक्ल तीर्थावरून आता दोन्ही पालख्या पुढे सरसावत आहेत, म्हणजेच मार्गस्थ होत आहेत. आता जाणार आहोत थेट वाळूमध्ये, म्हणजे समुद्रकिनारी. चला त्यांच्या मागे आपण देखील जाऊया. हे बघा, हे मगाशी म्हणालो हे शुक्ल तीर्थ. हे बघा, संख्या बाजू संख्या
आता पूर्ण बहुतेक होते कोस प्रदक्षिणा पूर्ण झाले. कोस प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि आता आपण आहोत वाळूमध्ये म्हणजे समुद्र किनारी आहोत. आणि इथून आता परत एकदा ज्या पालख्या आहेत त्या धावणार आहेत. म्हणजे जे आपले जे भक्त आहेत ते सगळे जे दोन्ही गावचे जे ग्रामस्थ आहेत असू दे हरिहरेश्वर असू दे किंवा मारळ असू दे दोन्ही गावचे ग्रामस्थ ह्या पालख्या घेऊन इथून या वाळूमधून धावणार आहेत. आपण बघूया हा अनुभव थरारक दृश्य आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये बघत राहा, कंटिन्यू राहा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. आता इथे देखील आरती होणार आहे. अशा अनेक आरत्या ह्या समुद्र किनारपट्टीवरती म्हणजेच कोस प्रदक्षिणा पूर्ण करताना झालेल्या आहेत. आणि आता ही देखील आरती इथे पार पडते आणि एकदा आरती पार पडली का इथून पालख्या धावणार आहेत. तर चला बघूया. एक पालखी पुढे जाईल आणि मला वाटतं ही पालखी इथून फिरते. बघूया आपण. नाही, ही देखील पालखी पुढे धावत चालले. सुपर. पहिल्यांदाच हा अनुभवायला मिळतोय. गेली पुढे योगेश्वरी मातेची पालखी पुढे मंदिरामध्ये जाणार आहे. दुसऱ्या देवीच्या म्हणजे त्या सावलीपर्यंत जाणार आहे. ओके, तिथे देवी आहे, तिथे जाणार आहे, तिथून परत येईल. ओके. आणि ही पालखी परत जाते कालभैरवाची. पण बघाल काळेश्वर मंदिर आहे ना, अच्छा, जाऊन ती फिरून काळेश्वर मंदिरापर्यंत जाणार आहे. मारळच्या आग्रात तिकडे आग्रामध्ये. ओके. आता ह्या पालखीसोबत आपण पुढे जाऊया. आपण मागातून जिथून व्हिडिओ सुरुवात केली तिथून आपण सांगत होतो की कोस प्रदक्षिणा झाली की पालख्या दोन्ही आहेत त्या मंदिराकडे जाणार आहेत. पण जाणार आहेत आणि तो अखेर तो क्षण आला आहे. दोन्ही पालख्या म्हणजे कालभैरव आणि योगेश्वरी मातेच्या पालख्या फायनली मंदिरात पोहोचल्या आहेत आणि इथे आरती होणार आहे आणि इथून एक दौड होणार आहे. म्हणजेच इथून पालख्या घेऊन ही लोक एक शर्यत म्हणजे धावणार आहे तिथून. आपण बघूया कशा पद्धतीने आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो चला बघूया. शेवटची दौड आहे जी आता श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथल्या मंदिराजवळ होणार आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीने ही दौड असणार आहे. इथून आरती, मला वाटतं आरती होते, ही शेवटची आरती आहे. ही आरती झाली की लगेच सुरुवात होईल. बघूया, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. इकडे मंदिर. ओके, म्हणजे याच्यानंतर देखील एक आरती होणार आहे. आपल्याला पूर्ण माहिती नाही आहे. याच्यानंतर एक शेवटची आरती मंदिरामध्ये होईल ती आपल्याला मला वाटत नाही, कारण मोबाईल पूर्ण स्विच ऑफ चार्ज संपली आहे. आपल्याला काय पूर्ण व्हिडिओ शूट करता नाही. जेवढं करता येईल तेवढं आपण करूया. चला जाऊ बघूया. ॲक्च्युली कसं आहे, या दोन्ही पालख्यामध्ये शर्यत म्हणावी लागेल, कारण
बघितलं तुम्ही 2 पालख्यांमध्ये शर्यत लागली होती, कोण विन होत आहे. आता एक पालखी तर मला वाटतं कोणती पालखी पहिली गेली, कालभैरवाची पालखी पहिल्यांदा पोचले मंदिराच्या म्हणजे प्रवेशद्वाराजवळ. मित्रांनो, आपण पूर्ण पोच प्रदक्षिणा कव्हर केली आहे, तुम्ही पाहिली देखील असाल. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लगेच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आता मी या बाजूच्याच गावामध्ये राहतो, परंतु अशा गोष्टी काय मला देखील माहिती नव्हत्या. आजूबाजूच्या लोकांना ह्या गोष्टी कळू द्या, नक्की पोच प्रदक्षिणा काय असते ते लोकांपर्यंत जाऊ द्या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटू अशाच एखादा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद. ही बघा मित्रांनो गर्दी, स्टॉल लागले तिकडे. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या 2 दिवशी ज्या जत्रा भरतात, त्यामुळे आज तुम्हाला हे सगळे हा परिसर लगभग बघायला मिळेल. दुकानं सजलेत आणि चालायला देखील जागा नाही आहे, एवढी गर्दी आहे. आपण बघाल इकडे. आपण व्हिडिओ थांबवला होता, परंतु ह्या काही गोष्टी दाखवायच्या होत्या म्हणून परत आपण व्हिडिओ शूट करतोय, कंटिन्यू करतोय. चला. हे बघा माझ्या मागे जशी संध्याकाळ होते तशी पर्यटकांमध्ये आणि जे आजूबाजूचे नागरिक आहेत ते देखील गर्दी करत आहेत. पण बघा इकडे अक्षरशः चालायला जागा नाही आहे, मोठ्या संख्येने लोक येत आहेत आतमध्ये.